न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। सरकारकडे की तुम्ही सर्व समाजाला बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी मनमाडला बौद्ध अनुयायी आक्रमक। डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याजवळ सुरू केले धरणे आंदोलन। महाविहार मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। बिहारच्या बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नाशिकच्या मनमाडमध्ये बौद्ध समाज बांधव आक्रमक झाले असून अखिल भारतीय भिक्खू संघाचे सदस्य भंते यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। या आंदोलनात बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देण्यात यावे, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। हे आपण बघतो आणि मग त्या समाजाची पण तो विखुरला गेलेला आहे आणि का विखुरला गेला याचा आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे। ठीक आहे, प्रत्येकाला राजकारण पण ज्या सगळ्याला माझा जय भीम। मी कडुबाई खरात, औरंगाबाद संभाजीनगर। येणाऱ्या 2 मार्चला काळाराम मंदिर सत्याग्रह, 2 मार्चला मी या नाशिक ठिकाणी मी येत आहे। आपण सर्वांना यावा। कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे आणि मी येत आहे। आपण सर्वांना यावा। जय भीम, नमो बुद्धाय। 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नी काळाराम सत्याग्रह स्तंभाला अभिवादन केले व काळाराम मंदिरात जाऊन श्री काळारामाचं दर्शन घेत पूजा अर्चना करून दर्शन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतले। यावेळी समस्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। BBS न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। तुम्ही दुसऱ्यांदा पण विचार करत काय घेणं तुझा मोबाईल आता खाली की बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी 2 मार्च 1930ला काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे। आम्ही सुद्धा हिंदू आहोत, दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत, त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता। आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहेत तिथले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते। ते आमच्या बुद्ध वंदनेमध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर त्याने आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे।
बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्म समभावाची भूमिका ठेवू आम्ही पुढे जायचं आहे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आम्ही बौद्ध आहोत। तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधलं होतं आणि त्या दिशेने देश पुढे जात आहे। अत्यंत आनंदाची बाब आहे। आज मला काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे नेते होते, ते बहुतेक नेते होते, तरी ते भारतीयांचे सगळ्यांचे लाडके नेते होते, देशाचे संविधान शिल्पकार होते। त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर दादा साहित्य आमच्या कार्यकर्त्यांनंतर आमचे प्रकाश लोंढे आहेत, आदरणीय बनते सोबत आहेत, राहुल मोदीजी आहेत, असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मभावाच्या संकल्पनेला आम्ही उजाळा देत आहोत अशी आम्हाला आमची भावना आहे। जय भीम। मी चंद्रकांत प्रल्हाद शिंदे। काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने 2 मार्च 2025 रविवार रोजी गौरी पटांगण गंगा घाट पंचवटी नाशिक अभिवादन सभा व भीमगीताचा प्रबोधनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि हो सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण बाळासाहेब शिंदे, स्वागताध्यक्ष दामोदर अण्णा पगारे, निमंत्रक बिपिन कठारे, कैलास तेलोरे, आदेश पगारे, लक्ष्मी ताठे आणि कविता तेजाळे। मी येतोय, तुम्ही सुद्धा या। जय भीम। 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त मेघवाळ समाजाच्या तर्फे श्री काळाराम मंदिरामध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रामजी पालजी मारू यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या। मेघवाळ समाजाच्या लोकांना रामकुंड तसेच गंगा गोदावरी घाटावर अंघोळीसाठी येऊ देत नसल्याने मेघवाळ समाजाचे रामजी पालजी मारू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटून मेघवाळ समाजाच्या लोकांना आपण न्याय मिळवून द्यावा या संदर्भात देखील निवेदन केले होते। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त मेघवाळ समाजाला देखील रामकुंड तसेच गंगा गोदावरी घाटावर येण्यास व अंघोळीस सुरुवात करून दिली। 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त मेघवाळ समाजाच्या तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मेघवाळ समाजाचे रामजी पालजी मारू यांना अभिवादनासाठी मेघवाळ समाज एकत्र जमले होते। तसेच मेघवाळ समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री काळाराम मंदिरात जाऊन श्री काळारामाचं दर्शन घेतले। यावेळी मेघवाळ समाजाचे सुरेश मारू, रमेश मकवाना, सतीश मारू, श्रीकांत बावरिया, मनोज मकवाना, गिरीश गोहिले, मुकेश रेवर, आनंद चव्हाण, गलजी रेवर, जीतू सुमरा, दिनेश चव्हाण, धर्मेश सोलिया, मनोज सोलंकी, यमुनाबेन बारिया, तेजुबेन रेवर, मणिबेन मारू, नीता सोलंकी, अविनाश मारू, प्रेमजी मारू, चेतन मारू, निलेश धारिया, कमलेश चव्हाण, अनिल मकवाना, गोपाल गिलातर, गोपाल मारू, विजय परमार, प्रकाश मारू, लीलाबेन गोहिल, मंजुळा मारू, वीरेन मारू तसेच मेघवाळ समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। आज 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह निमित्ताने आज मेघवाळ समाजातर्फे आज रामकुंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेडक्रॉस कॉलनी रामकुंड आणि काळाराम मंदिर या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम घेत असतो। 2 मार्च 1930 साली जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जाहीर केलं
काळाराम मंदिर सत्याग्रह, त्यापूर्वी मेघवाळ समाज लोकांना अगदी हाकेच्या अंतरावर मेघवाळ समाज राहत असल्याने त्या लोकांना घाणीचे काम करत होते, मैला उचलण्याचं काम करत होते आणि अशा विचित्र काम, असं किळसवाणी काम करूनही या लोकांना आंघोळ करण्यास मज्जाव केला जात होता। पूर्ण नाशिक शहराचे लोक गंगेवर आंघोळ करायचे, पण हा समाज गंगेवर आंघोळ करायला आला त्यांना मारून हाकलून द्यायचे। ही बाब आमचे तत्कालीन नेते रामजी पालजी मारू यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिली आणि आम्हाला गंगेवर, पूर्ण गाव गंगेवर आंघोळीला जातं आणि आम्ही गेलो की आम्हाला तिथून हाकलून देता आणि ही बाब बाबासाहेबांच्या निदर्शनास आणली आणि बाबासाहेबांनी तत्काळ रामजी पालजी मारू यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण मेघवाळ समाजाचे लोक घेऊन गंगेवर आले आणि त्यावेळी जेव्हा पूर्ण समाज गंगेवर आंघोळीसाठी आला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसह पूर्ण समाजाच्या लोकांना हाकलून द्यायचं काम या मनुवाद्यांनी त्यावेळेस केलं आणि त्याच वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी रामकुंड सत्याग्रहाची सुरुवात केली। रामकुंड सत्याग्रहाची सुरू असतानाच बाबासाहेब आंबेडकरांना असं निदर्शनास आलं की या लोकांना काळाराम मंदिर सारख्या ठिकाणी सुद्धा प्रवेश दिला जात नाही। हा समाज हिंदू आहे, हिंदू चालीरीतीप्रमाणे चालतो, हिंदूचे सर्व संस्कार या लोकांमध्ये आहे, हे लोक पण धार्मिक आहे, हे कट्टर हिंदुत्ववादी आहे, तरी त्यांना तुम्ही का बरं मंदिरामध्ये जाऊन देत नाही असा बाबासाहेबांना प्रश्न पडला आणि मग बाबासाहेब रामजी पालजी मारू यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण समाजाला घेऊन हे काळाराम मंदिरमध्ये आले। ही कोण संबंधित जातीवाद्या धर्मवाद्यांना लागली आणि मेघवाळ समाजाचे लोक, भंगी लोक हे गंगे आपल्या काळाराम मंदिरामध्ये येणार आहे आणि म्हणून यांनी पूर्ण दरवाजे बंद केले आणि या लोकांना गेटवर रोखलं आणि आतमध्ये येऊन दिलं नाही आणि ह्याच ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रहाची ठिंगणी पडली आणि त्या 2 मार्चपासून या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला। या सत्याग्रहामध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व दलित बांधव, सर्व दलित नेते, मग तो कुठल्याही समाजाचा असो, सर्वांनी या आंदोलनामध्ये भाग घेऊन हे आंदोलन 5 वर्ष आणि 13 दिवस अखंडितपणे सुरू राहिलं। ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं त्यावेळी बाबासाहेबांना दिल्लीला आणि इतर देशामध्ये अनेक ठिकाणी जावं लागत असेल आणि तेव्हा या मया काळाराम मंदिराचा नेतृत्व रामजी पालजी मारू यांच्याकडे असायचं आणि रामजी पालजी मारू यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार हे आंदोलन यशस्वी केलं आणि आज तोच दिवस आणि म्हणून याचा कृतज्ञ म्हणून बाबासाहेबांनी केलेले उपकार आणि समाजाच्या थोर नेत्यांनी केलेलं कार्य हे जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दर 2 मार्चला काळाराम मंदिर येथे येऊन आम्ही अभिवादन करत असतो आणि यांच्या आजवणीला उजाळा देत असतो। पंढरपुरात भीषण अपघातात एकाचा मृत्यू। आपले काम संपवून हॉटेल कामगार घरी जात असताना पंढरपूरच्या केबीपी कॉलेज चौकात भरधाव येणाऱ्या स्विफ्ट गाडीची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली। यामुळे शशिकांत थोरात या हॉटेल कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे। रात्री 12च्या सुमारास पंढरपूर शहरात हा भीषण अपघात घडला। रस्त्याच्या कामामुळे होत असणारी वाहतूक कोंडी यामुळे हा अपघात झाला आहे। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी
खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. घणसोली स्टेशन समोर लागली धावत्या गाडीला आग. पहाटे 6 वाजता चालत्या 4 चाकी कारला लागली आग. ठाण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर चालत्या कारने घेतला पेट. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणीही जखमी नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. म्हसोबा यात्रेनिमित्त केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार. शर्यतीत संभाजीनगर मधील लखननी चिक्या या बैलाने मैदान गाजवलं. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलं श्री वीरेश्वर महाराज यांचं दर्शन. रायगडच्या महाडमधील श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हजेरी लावत श्री वीरेश्वर महाराज यांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी श्री वीरेश्वर महाराज यांच्या मंदिर सुशोभीकरणासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्याचा मंदिर व्यवस्थापनाला आश्वासन दिलं. रात्री उशिरा त्यांनी या मंदिर परिसराला भेट दिली. श्री वीरेश्वर देवस्थानामध्ये साजरा होत असणारा उत्सव छबिना उत्सव असेल, यामध्ये सहभागी होऊन इथे येऊन दर्शन घेऊन नतमस्तक होऊन मनाला अत्यंत आनंद होत असतो. आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इथे येऊन मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या आपल्या सबंध उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इतर वर्षांच्या तुलनेमध्ये अधिक उत्साह या निमित्ताने, या उत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. वीरेश्वर देवस्थान ट्रस्टने काही मागणी केलेली आहे, ज्या पद्धतीने आपलं श्रीवर्धनमध्ये आपल्या मतदारसंघात लक्ष आहे, असंच लक्ष महाड विधानसभा मतदारसंघात सुद्धा द्यावं, यावरती काय करतो? नाही, मंत्री म्हटल्यावर रायगड जिल्ह्यामधल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये ज्या विकासात्मक बाबी आहेत किंवा जिल्ह्याला पुढे नेणाऱ्या असतील किंवा जे तीर्थक्षेत्र आहेत जिथं आपल्या भाविकांच्या लोकांची आस्था जुळलेली आहे,
अशा तीर्थक्षेत्रांचा विकास हा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये व्हावा ही साधारणपणे सगळ्यांचीच अपेक्षा ही निश्चितपणाने आहे। श्री वीरेश्वर देवस्थानाच्या ट्रस्टच्या वतीने सुद्धा ही मागणी गेल्या काही वर्षांपासून होते। खरं तर प्रादेशिक पर्यटनमधून त्याला साधारणपणे 2-2.5 कोटीचा निधी हा सुशोभीकरणाच्या कामासाठी मंजूर आहे, पण काही ना काही तांत्रिक कारणांमुळे, काही ना काही टेक्निकल काही अडचणींमुळे त्याला अपेक्षित असं यश त्या ठिकाणी मिळत नाही। पण माझी खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी अपेक्षा या ठिकाणी ट्रस्टनी व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू शकतो। काही उद्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत, न्यायालयाच्या कोनशिलाचा कार्यक्रम आहे। त्या निमंत्रित पत्रिकेमध्ये रायगडच्या खासदारांचं नाव का नाही आहे आणि खासदारांना का डावलण्यात आले शासनाकडे? नाही, असं काही त्याच्यात नाही आहे। हे उद्याचा जो कार्यक्रम आहे तो कोर्टाचा कार्यक्रम आहे। ज्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर उद्या आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, हे त्या निमित्ताने कार्यक्रमामध्ये येणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे जे पालक न्यायाधीश असतात ते सुद्धा त्या निमित्ताने येणार आहेत। जे कोर्टाचे कार्यक्रम होत असतात विधी व न्याय विभागाकडनं, याच्यामध्ये आधी येणारे जे मान्यवर असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात यांच्या नावांची खात्री केली जाते आणि त्यांचं कन्फर्मेशन आलं तरच त्यांचं नाव पत्रिकेमध्ये दिलं जात असतं। त्याच्यामुळे आमच्यापैकी प्रत्येकाला ज्या वेळेला या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली त्यावेळेला आमच्याकडनं त्या संदर्भातलं कन्फर्मेशन हे घेण्यात आलं आणि कन्फर्मेशन आल्यानंतरच, जसं उदाहरणार्थ उद्या आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत, ते त्या विभागाचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पण आहेत। बजेटचं आणि परवाचं अधिवेशन असल्यामुळे अजितदादांना येता येणार नाही, म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे। तर जे न्यायालयीन कार्यक्रम असतात यांचे काही प्रोटोकॉल्स असतात आणि त्या प्रोटोकॉलनुसार ज्यांचं कन्फर्मेशन आलं त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे। मी त्यावेळेला पालकमंत्री असताना या जागेचा प्रस्ताव आणि ही जागा आपण त्यावेळेला प्रस्तावित केलेली होती। त्याच्यातली थोडी जागा आपण NDRF किंवा SDRFच्या बेस कॅम्पसाठी आणि मग ही 50-52 गुंठे जी जागा आहे ती आपण दुग्ध विकासकडून त्यावेळेला त्यांना अलिबागला महसूल ह्याच्यातनं जागा देऊन ही जागा आपल्या कोर्टाच्या ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली होती। त्यामुळे आम्हाला रायगडवासी म्हणून आणि महाडचं जे बार असोसिएशन आहे आम्हाला सगळ्यांना समाधान आहे की उद्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश कवई साहेब उद्याच्या आपल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणं या रायगडच्या भूमीसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम। कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषक भव्य क्रिकेट स्पर्धेचे दिमागदार उद्घाटन संपन्न। कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष भिवंडी तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील चषक क्रिकेट स्पर्धेचं भव्य उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते मानकोली भिवंडी येथे संपन्न झाले।
50 लाख रुपयांची पारितोषिके, 51 बाईक आणि 2 कार विजेत्यांसाठी या स्पर्धेत 50 लाख रुपयांहून अधिक पारितोषिके दिली जाणार असून विजेता संघाला 51 बाईक आणि 2 कार बक्षीस म्हणून दिल्या जातील. 12 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये 96 ग्रामीण संघ, 8 राष्ट्रीय संघ आणि 40 वर्षावरील 40 संघांसह एकूण 144 संघ सहभागी झाले आहेत. यावेळी शिव चरोबा सामाजिक संघटनेचे राजू हेंदर म्हात्रे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. गणेश नाईक म्हणाले, कपिल पाटील यांना चषक भरवण्याची गरज नाही. त्यांची कार्याची त्यांची ओळख आहे. भविष्यात त्याचा मोठा काळ आहे. ते सतर्क आहेत आणि त्यांच्या पाठीशी मी उभा आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी जनता दरबार प्रत्येक तालुक्यात घेणार असल्याचं म्हटलं. स्पर्धेच्या आयोजनाबाबत बोलताना माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, ही स्पर्धा 2005 पासून सुरू झाली असून राजकीय प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर ती मोठी होत गेली आहे. मागील वर्षी 31 बाईक होत्या, यंदा 51 बाईक आणि 2 कार विजेत्यांसाठी आहेत. या स्पर्धेतून खेळाडूंना पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी हाच आमचा उद्देश आहे. आमदार खासदार पद तात्पुरती असतात, पण कमावलेली माणुसकी कोणीही राहून घेऊ शकत नाही. मनात आलं ते मी करतोच हे सर्वांना माहिती आहे, असं कपिल पाटील यांनी ठामपणे सांगितले. या सगळ्या मंत्रीमध्ये सगळ्यात बिंदास मंत्री कोण आहे? गणेश नाईक. माझा चेहरा कधी कोणी टेन्शन दे बघितले? सकाळ असू दुपार संध्याकाळ नो प्रॉब्लेम. कारण ही टेम्पररी पद असतं, अलवावरचं पाणी आहे. आमदारकी नामदारकी हे आज आहे आणि उद्या नाही. पण तुम्ही आम्ही जी माणुसकी कमवली ती कोणी आपल्यापासून हिरावून निघू शकत नाही. ती तुमची आमची स्वतःची असते. त्या गोष्टीला कोणी चोरू शकत नाही, हिरावून घेऊ शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, कपिल पाटील राजकारणाच्या कुठल्या शिट्टीदार असेल ते मला नाही माहिती, पण कपिल पाटीलला पूर्ण ताकद देण्याचं काम गणेश नाईक करणार आहे. आणि गणेश नाईक की ताकद कपिलला माहिती आहे. जे मनात आणले ते केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अहंकार नाहीये, विनम्रता सांगतो. कारण दृढ निश्चय. शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती फार महत्वाची असते. आणि मानसिक शक्तीला पावित्र्य येतं शुद्ध मनातून. आपल्या आयुष्यात स्वप्नात सुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा आपण विचार करत नाही. मी कपिलला सांगितले, कधी तुला जे माणसं आवडत नाही त्याचा नावाचा उल्लेख नाही करायचा. मी परंतु माझ्या मनात जी गोष्ट होती ती पुरी होती. आणि मी आपल्या गावठी हेकड बोलतो, हेकड काय बोलतो, हेकड त्याला हेकडी, त्याला जिद्दी म्हणतात. त्याला जिद्दी एक खोर आपल्या गावठी भाषेत होतं, हट्टी एक. आणि कपिलला ज्या वेळेला जिल्हा परिषदचा सभापती बनवलं त्याला बऱ्याच लोकांची इच्छा नव्हती. आणि फार मोठे मोठे या ठाणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचा प्रभाव होता अशी लोक होते ना कपिल. पण मी जरा सांगितलं, तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. आणि त्यावेळेला कपिलला जिल्हा परिषदचा सभापती बनवलाच. कपिलला जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्यावेळेला सुद्धा भल्या भल्या लोकांचा करत होता. म्हणजे ते किती आता नाव सांगितलं तुम्ही सांगाल की आता आग लावली. तशा आगीला आम्ही घाबरत नाही. पालकमंत्री पदाच्या फार वादविवाद होतात महाराष्ट्रामध्ये. पालकमंत्री पद या नावाखाली इतका बोंब आहे की या ठाणे जिल्ह्याचा मी 3दा पालकमंत्री होतो, इन्क्लुडिंग पालघर. म्हणजे त्या पालकमंत्री पदाचं कौतुक, मंत्री पदाचं कौतुक मला नाही. कधी कधी असं लोक म्हणतात नामी काफी आहे. काय बोलतो? नामी काफी आहे. आमदारकी असो नामदारकी असो त्याची कोणाला गरज नाही. ज्यांचे हात स्वच्छ आहे, ज्यांचं मन स्वच्छ आहे, ते कुठल्याही परिस्थितीची झुंज देऊ शकतात आणि जिंकू शकतात. भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. यापूर्वी ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात, यावर्षीही लावणार आहेत. खऱ्या अर्थाने
2002 साली सुरू झालेली ही स्पर्धा, म्हणजे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होत गेली आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे। खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांनाही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर IPL, कसोटी, वनडे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी, याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जे बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे। मागच्या वर्षी 31 बाईक होत्या, यावर्षी 51 आहेत, 2 कार आहेत, अजून आकर्षक बक्षिसं आहेत। देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते। मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। खऱ्या बघा, कपिल पाटीलला माजी केंद्रीय राज्यमंत्री वगैरे चषक भरवण्याची गरज नाही। कपिल पाटील चषक जरी नामनिदान केलं त्याचं म्हणजे टॅगलाईन, तरी कपिल पाटलाला ओळखणारा नुसतं काय म्हणजे ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कपिल पाटलाला ओळखणारे राजकारणातले समाजकारणातले लोक आहेत। ही स्पर्धा 2005 पासून सुरू झाली, 20 वर्ष सुमारे, आणि कणाकणानं ही जी काय इव्हेंट आहे हा कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे। समाजाचं एकूणच बळकटीकरण व्हावं, नुसते शरीराने तर मनाने सुद्धा तरुण वर्ग मजबूत व्हावा या उद्दिष्टानं कपिल पाटलांनी या स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं। कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की कपिल पाटलांना पुन्हा तर भविष्यकाल कपिल पाटलांचं, हे मी आत्मविश्वास सांगतो। कधीतरी जीवनामध्ये कधीतरी असा एक प्रसंग येतो, कधी अजाणतेपणे आपण बेसावध असताना आपल्याला कोणीतरी धक्का देतो आणि आपण पडतो, पण ते नेहमी पडण्यासाठी नाही। आता कपिल पाटील अलर्ट कॉशियस आहे, सतर्क आहे, आणि कपिल पाटलाच्या पाठीमागे राजकारण एका बाजूला ठेवा, परंतु जी मित्रत्वाचं किंवा एका चांगल्या विचाराचं नातं म्हणून गणेश नाईक ताकदीनं कपिल पाटलाच्या पाठीमागे उभा आहे। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत यात्रेदरम्यान टवाळखोरांकडून छेडछाड। महाशिवरात्री निमित्त मुक्ताईनगर मध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते। या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही यात्रेत गेली होती। दरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्या बरोबर व्हिडिओ काढले। याबाबत शंका येतात सुरक्षा रक्षकाने त्यांच्या हातातील मोबाईल घेतला, परंतु सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांनी अरेरावी केली। याआधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलं, म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या। आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते। या दिवशी कार्यक्रम असतो। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही फराळ वाटप करत होती। यावेळी देखील भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता। त्यानंतर कृषिका काही यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणी बरोबर फिरायला गेली। यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला। ते ज्या पाळण्यामध्ये बसत होती त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो बसला। व्हिडिओ चित्रित केले। ही बाब सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला, परंतु तो त्यांच्या अंगावरती गेला। या कारणास्तव मुलीच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज या मुक्ताईनगर येथील पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्या आहेत। या तरुणावरती गुन्हा दाखल करण्यासाठी त्या आल्या आहेत।
यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाले की आज एका मंत्र्याची खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय, याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे असं त्यांनी यावेळी सांगितले. बघा, जी काही घटना 2 दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे. कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जे मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात. तर संध्याकाळी मी गुजरातला होती, तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं. तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्यासोबत पाठवले. तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या, काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या, कृषिका पण आता 18ची झाली, 2 दिवस आधीच झाली, तर या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या. पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले. आमच्या गार्डनी त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्यांनी सगळं शूट केलं. जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले, आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले. ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं, दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं. ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले. नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली, त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला. तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली, त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला. आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही. त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या. निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली. काल मी म्हणजे आज सकाळी मी आली, काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली होती. मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही. आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की 24ला जे म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो. नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती, मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती. तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला, तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला. म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते. पण तिने लेट गो केलं की जाऊ दे, म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे. जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे. तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही. ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या. म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात. तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे. तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे. आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे. CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे. आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आहे, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील, मुलींचा प्रश्न आहे. कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं, पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. ज्या पोरांना ताब्यात घेतलं होतं त्यांना लगेच सोडून देण्यात आले कारण पोलिसांनी हिस्ट्री चेक केली नाही, म्हणजे लगेच जामीन मिळाला. पोलीस पण याच्यात सहकार्य मिळत नाही. काल आता मी DYSP साहेब पण इथे आलेले आहे. आता मला तर आज माहीत पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्यावर आधी पण 4 गुन्हे ऑलरेडी आहे आणि त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं आणि कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं. पण ह्या जामीन दिलं. ह्या केसच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेला होता कारण कृषिकाला मी स्वतः पाठवलं नव्हतं. तिला म्हटलं मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी
सगळे आपण कंप्लेंट देऊ. तर आज आता कृषिका आणि तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहे. मुलींसोबत जो गार्ड होता त्या गार्डची कॉलर देखील पकडल्या गेलेली आहे. कुठेतरी पोलिसांचा धाक संपलाय असं वाटतंय. तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे. जर पोलीस आमच्या प्रोटेक्शनसाठी दिलेले असतात आणि ॲज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी पाठवलेलं आहे तर कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेसमध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसांवर दादागिरी करू शकतो. हे कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहे. तर याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे. शिंदेंनी मोहन भागवत यांना आधी विचारावं, ते कुंभमेळ्याला का गेले नाहीत, संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वावर बोलण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारावे की ते कुंभमेळ्याला का गेले नाहीत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लावला आहे. त्यांनी शिंदे यांच्यासह भाजप आणि केंद्र सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. कुंभमेळ्याला जाणे म्हणजे हिंदुत्वाशी निष्ठा सिद्ध करणे असे मानले जात असेल तर मोहन भागवतही कुंभ स्नानासाठी गेले नाहीत, हे लक्षात घ्या, असं राऊत म्हणाले. शिंदे यांनी त्यांचे भ्रष्ट मंत्री आणि आमदारांना घेऊन कुंभ स्नान केले, पण कोणता साबण वापरला हे माहिती नाही. तो साबण अमित शहा यांना दिला की भाजपाच्या वॉशिंग मशीन मधून आणला, अशी टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे कुंभस्नानाला गेले नाहीत म्हणून त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होत असेल तर हा प्रश्न मोहन भागवत यांनाही विचारला पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मोहन भागवत यांना कुठलाही व्हिडिओ कुंभस्नान करताना दिसला नाही, त्यामुळे आमच्यासाठी तेच आदर्श हिंदुत्ववादी नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी भाजप नेत्यांमधील अंतर्गत संघावरही भाष्य केले. पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा आपल्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतो आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार करतो. माझी कोंडी होते, मला मुख्यमंत्री करा अशी मागणी करतो, असा उल्लेख त्यांनी केलाय. अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत ते म्हणाले, आज 3500 कोटींचा आरोग्य विभागाचा भ्रष्टाचार समोर आला आहे, ज्याला फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे, असं ते म्हटले. उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी 4000 बैठका घेणारे तानाजी सावंत आज चटईवर बसणार का, असा सवाल उपरोधिक सवाल त्यांनी केला. शिवसेना ठाकरे गट संघटन मजबूत करण्यासाठी ठाणे, मीरा भाईदर, नवी मुंबई आणि पालघरमध्ये सभा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले, त्यांचा राजीनामा नैतिकता लक्षात घेऊन घेतला असेल तर त्याचे पडसाद विधिमंडळात उमटतील, असे राऊत म्हणाले. शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदाचा दावा 100% योग्य आहे. आमच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासह 50हून अधिक आमदार आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आम्हालाच मिळाले पाहिजे, असा दावा त्यांनी केलाय. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका करत हिंदुत्व, भ्रष्टाचार आणि राजकीय गटबाजीच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आमचं ठरलं होतं मोहनराव भागवतजी गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा, पण भागवत साहेबच गेले नाहीत. बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले, यांच्या मागे आम्ही जायचं. आमच्यासाठी मोहनराव भागवत आदर्श पुरुष आहे हिंदुत्वाचे.
आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हेगडेवार जे असतील किंवा गोळवळकर गुरुजी असतील, बाळासाहेब देवरत जे असतील, रज्जू भैया असतील, सुदर्शन जे असतील, यापैकी कोणालाही कुंभच्या सोहळ्यात जाऊन स्नान करतानाचे छायाचित्र आम्हाला आढळले नाहीत. मी पाहत होतो की आम्ही कशा प्रकारे कुंभमध्ये सहभागी व्हावं, म्हणून मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुछ मिला ही नाही, मला काय सापडलं नाही. त्याच्यामुळे म्हटलं या वेळा जोपर्यंत मोहनराव भागवत आदरणीय सरसंघ चालक हे प्रयाग तीर्थी जात नाहीत आणि कुंभस्नान करत नाहीत, तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे. आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे. ते गेले नाहीत, त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही. हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा करून नागपूरला जा, एक पत्रकार परिषद घ्या आणि आदरणीय सरसंघ चालकांना विचारा की भागवत साहेब आपण का गेला नाहीत कुंभला? आपण हिंदू आहात, आपण हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख आहात, आपण का गेला नाहीत? हा प्रश्न विचारा आणि मग आमच्याकडे या. राऊतसाहेब, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विषयच निघाला आहे, तर आज सामना संपादकीय रोखोक मध्ये जे तुम्ही एक संवाद दिलेला आहे, तो संवाद घडलाय. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो संवाद आहे, हा खरा संवाद आहे की हा काल्पनिक खरा संवाद आहे? हा खरा संवाद आहे. लक्षात घ्या, पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात, म्हणजे अमित शहाना भेटतात. अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता भेटतो, तेव्हा तो काय सांगेल? तो पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल. ते तुम्ही मान्य केला की मला कसा त्रास होतो आहे, माझी कशी कोंडी केली जाते, माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत, माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत, माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय, याच्यावर चर्चा झाली. आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो, आता आम्ही काय करायचं, मला मुख्यमंत्री करा. नाही, त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन. मी दुसरं कोणाची सांगणार नाही बरं का. ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे, हे त्यांनी सांगावं ना. पण राऊतसाहेब, अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो? बघा, बऱ्याच गोष्टी उघड होत असतात. जसा झेलेन्स्की आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला, तो प्रसार माध्यमांसमोर तसा येतो ना. ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणी आपोआप बाहेर आणतात, नक्कीच आणतात. या देशामध्ये असं होत आहे, जगभरात असं होत असतं. याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघात होऊ शकतो का? होऊ शकत नाही. आणि तोच संवाद झाला. आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे, त्यांनीच सांगितलं. मी असं म्हणतोय का? सोर्स होता का? हे त्यांनाही माहिती आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे. पहाटे 4 वाजता एक अस्वस्थ आत्मा, अतृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो? राऊतसाहेब, राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होते, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, पण पडसाद मोठे उमटणार आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा, राजीनामा, स्वारगेट बलात्कार प्रकरण, सरकारला घेरण्याची भ्रष्टाचाराची प्रकरण येतात. आजच 3,500 कोटीचं आरोग्य खात्याचं जुना सगळा व्यवहाराला स्थगिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी. तानाजी सावंत जे लाडके आरोग्य मंत्री होते आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार पाडण्यासाठी 4,500 बैठका घेतल्या होत्या बरं का, त्यांना बहुतेक लादीवर बसवायचं काम चाललेलं दिसतंय चटईवर. बघू आपण. आज ठाण्यामध्ये आम्ही जातोय सर्व नेते. साधारण 5 वाजता आम्ही ठाण्याच्या वेशीवर पोहोचू, सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते. ठाण्यामध्ये आमचा कार्यकर्त्यांशी संवाद आहे. 4 वाजता सर्व नेते इथे जमणार आहेत या इथे, आणि इथून आम्ही ठाण्याकडे कूच करू. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रात जिल्ह्यात नेत्यांनी फिरावं अशी भूमिका पक्षप्रमुखांची आहे. आणि तो आदेश पाळून आम्ही सुरुवात ठाण्यापासून करतो. त्यानंतर आम्ही मीरा भाईंदरला जाऊ, पुढल्या काही काळात मग नवी मुंबईत जाऊ, मग पालघरला जाऊ आणि मग महाराष्ट्राच्या पुढे जाऊ. राऊतसाहेब, पण पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर येतोय. असं म्हटलं जातंय की
धनंजय मुंडे यांनी 2 दिवसापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कदाचित आज उद्या मुख्यमंत्री तो जाहीर करू शकतात. करुणा मुंडे यांनी तसं ट्विटही केलेलं. काळाराम मंदिर प्रवेश म्हणजे समतेचा लढा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेशासाठी 5 वर्ष लढले. या काळाराम मंदिर प्रवेश दिनाचा औचित्य साधून अखिल भारतीय समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व BMA ग्रुप नाशिक यांच्या वतीने धम्म प्रेरणा पुरस्काराचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच जन प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम, लोकशाहीर संदेश उमप यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमांचं ठिकाण कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, बाबानगर, मुंबई नाका या ठिकाणी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचं आयोजन मोहन आडागळे, शैलेश आडागळे, मुकेश आडागळे व राहुल बच्छाव यांनी केले. सदर कार्यक्रम रविवारी दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 वेळेत चालू राहील. मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या 4 ते 5 वर्षात गुंडागिरी वाढली, त्यामुळे महिला असुरक्षित, एकनाथ खडसे म्हणाले. मुक्ताईनगर मधील यात्रेत घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. हे टवाळखोर नसून तर ते गुंड आहेत. त्यांच्या विरोधात आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत. या मुली ज्यावेळेस यात्रेत हजर होत्या त्यावेळेस पोलीसही तिथे हजर होते. पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली. पोलिसांना शिवीगाळही केली. त्या पोलिसांनी या गुंडांवर 353चा गुन्हा देखील दाखल केलेला आहे. हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही, हा एक सामाजिक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत. अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला त्या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाहीत. तक्रार न झाल्यामुळे अशी प्रकरण उघडीस येत नाहीत. या ठिकाणी जो प्रकार घडला यासाठी रक्षा खडसेंची मुलगी स्वतः तक्रार करायला पुढे आली. हे फार मोठं आहे. नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाहीत. त्यामुळे असे प्रकरण उघडकीस या ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची काही छळ करण्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. काय नेमकी घटना आहे? घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत. त्यांच्या विरुद्ध आधीसुद्धा काही गुन्हे दाखल आहे. ह्या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता. त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली. त्या पोलिसांनी 353 त्यांच्यावर दाखलही केलेला आहे. पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत. अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकरण उघडकीस येत नाही. या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली, हे फार मोठं आहे. नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही. पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलं आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे. सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे. परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण ह्या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे. ह्या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये 2-3 वर्षापासून मी पाहतो आहे, अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, असं मला स्वतः पोलीस सांगायचे. असं असेल तर ते दुर्दैवी आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही, पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही, अशी आजची स्थिती आहे. या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे. हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. त्या दृष्टिकोनात या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये जर बघितलं तर रक्षाताईंची कन्यासह अनेक मुलींनी त्या ठिकाणी
त्या मुलांविषयी तक्रार दाखल केलेली आहे, तक्रार सांगितलेली आहे आणि ही घटना घडलेली की जो गार्ड गेलेला होता त्या गार्डची कॉलर देखील तिथं पकडण्यात आलेली आहे. कुठेतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतं. नाही, काय आहे अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात. असे प्रकार वारंवार घडतात. पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये तक्रारी पहिले केल्या, तोंडी केल्या. पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या. आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात, पण पोलीस बऱ्याचदा येतातही, पण जो पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध धंद्यांमध्येही बरेचसे पोलीस अडकलेले आहे. काही गोष्टी त्यामधल्याही आहे. काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही. त्यामुळे काय करायचं तक्रार करून, अशी पण मानसिकता होते. मला वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे, किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे. आज महिलांच्या संदर्भामध्ये ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र बदनाम होतो आहे या संदर्भामध्ये, तर सरकार जागरूकतेने काम करेल असं वाटतं. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे. मी आयजींशी चर्चा केली, मी SP-शी चर्चा केली. फार काही खाली नुसतं ते आयजीशी बोलले की DSP-शी बोलतात, DSP-शी बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात. तर सारंच बस जसं ते राहतं. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खाते अपयशी ठरलं, रोहिणी खडसे. महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना या वाढलेल्या दिसत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या व माझी भाची तिच्या बरोबर छेडखाणीचा प्रकार 2 दिवसांपूर्वी मुक्ताईनगर चेहरालगत असलेल्या कोथळी या गावी यात्रेत घडला होता. 2 दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवून सुद्धा या टवाळखोरांवर साधी कारवाई देखील करण्यात आली नाही. माझ्या गृहमंत्रींना एकच सवाल आहे की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी बरोबर असला प्रकार घडत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलांना न्याय कसा मिळणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिलाच प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्र्यांना स्वतःच्या मुलीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून तक्रार द्यावी लागत आहे. यामुळे आता सिद्ध होते की महाराष्ट्रातील गृह खातं हे महिलांना सुरक्षा देण्यासाठी अपयशी ठरलं आहे, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली. नमस्कार. आज महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज परत ऐरणीवर आल्यासारखा आपल्याला बघायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ह्या आपल्याला वाढलेल्या दिसत आहेत. पण आज कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण 2 दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता. त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी 2 दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळा टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही. माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार. केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते. ह्या सगळ्या प्रकारामध्ये
आपल्याला एकच बघायला मिळतंय की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खातं हे अपयशी ठरलेलं आहे. पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का? पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करतंय का? 2 दिवसात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही. कुठला दबाव होता? ती कुणाची कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आज आम्ही संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कुठल्या गुंडागर्दीमध्ये वाढतोय, आम्हाला आज कुठल्या महिलांना आज कशा प्रकारची वागणूक दिली जात असेल याचा आपण ह्या घटनेतून अंदाज काढू शकतात. कारण आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडखाणी केल्यानंतरही 2 दिवसात कारवाई झाली नाही, तर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींचा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तक्रार नोंदवण्याची तरी हिंमत होणार आहे का? ज्या गुंड्यांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करते त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय